ऑलमोस्ट 7:10 झाले, 6:30 निघायचं होतं, बट सो फार सो गुड, नो प्रॉब्लेम. चलो चलो, हा दा. जय स्वामीनारायण, गणपती बाप्पा मोरया. सुनो, रेडी सेट गो. चलो. चलो भाई, फायनली पोहोचलोय. कुठे पोहोचलोच ना आपण? माऊली, पंढरपूरला पोहोचून गेलोय. तर हा रूम भेटला आणि इतक्या मुश्किलने भेटलाय रूम की विचारू नका तुम्ही. म्हणजे इतकं आमची टायमिंग खूप गडबड झाली. तर आता पंढरपूरमध्ये 2 मोठे पारायण सुरू आहे, ज्याच्यात लाखोच्या संख्येने लोक पूर्ण महाराष्ट्रभरामधून येतात. प्रदीप मिश्रा, तुम्ही ऐकलं असेल, त्यांचं महाशिव पारायण काही आहे आणि अजून एक पारायण आहे. तर 2 पारायण सुरू आहेत आणि परत 31 हे न्यू इयरचा हा लॉंग वीकेंड वाला ड्युरेशन पण येऊन गेला. तर 3-4 गोष्टी एक सोबत येऊन गेल्या. रूमच भेटत नव्हती, सगळं फुल पॅक आहे. पॅक म्हणजे एकदम पॅक. तर हे कसं तरी करून ही रूम भेटली आहे. इट्स नाईस, डिसेंट वन. आता फ्रेश हो आणि पटकन निघू दर्शनाला. दर्शनचं काम करू, बाकीचं बघू आपण काय करायचं काय पुढचं. ओके, सो बिफोर गोईंग अहेड इन द व्हिडिओ, मला एका इम्पॉर्टंट प्रोडक्ट बद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. तर आता जसं तुम्हाला माहिती की स्नोई घरी आहे आणि तुमच्या घरी पण जर छोटे पोरं असतील तर त्यांचे जे कपडे निघतात डे टू डेचे, बरेचसे कपडे निघतात. मेन कन्सर्न ऍज अ पॅरेंट जो असतो की ते कपडे स्वच्छ कसे होतील, बॅक्टेरिया फ्री कसे राहतील. आपण नॉर्मल कपड्यांसोबत ते मिक्स नाही करत. तर नॉर्मल डिटर्जंट पण का वापरायचं? जसं आपलं अडल्टचं वेगळं डिटर्जंट असतं, बेबीजचे जे क्लोथ असतात ते खूप डेलिकेट असतात आणि त्याच्यात बॅक्टेरिया किंवा दुसरे काही जर्म्स राहून जाण्याचे चान्सेस जास्त राहतात. सो दॅट्स वाय टू अवॉइड सच प्रॉब्लेम्स वी यूज लव्ह लॅबचं बेबी लॉन्ड्री डिटर्जंट. ओके, तर स्नोईचे जेवढे पण कपडे असतात, म्हणजे लहानपणापासून आता ती 1 वर्षभराची होऊन गेली, तर तिचे सगळे कपडे A to Z कपडे आम्ही या डिटर्जंटनेच धुतो आणि वेगळं मशीन लावतो नेहमी तिच्या कपड्यांसाठी. सो वाय लव्ह लॅब? कारण की हे जे आहे याच्यात कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म्युला आहे. दिस इज फ्री फ्रॉम फॉस्फेट अँड फ्लोरोसन्स, प्लस दिस रिमूव्ह स्टेन्स इझिली. दिस इज 100% बायोडिग्रेडेबल आणि अँटीबॅक्टेरियल आहे. डिटर्जंट जर तुम्ही जो हे बघणार, दॅट इज नॉन टॉक्सिक, नॉन आर्टिफिशियल कलर आणि अँटीबॅक्टेरियल आहे. प्लस पीएच बॅलन्स असल्यामुळे आपल्या हातांवर पण जेंटल राहतं आणि बेबीजला पण, म्हणजे क्लोथसाठी हे जर डिटर्जंट यूज केलं तर त्यांना पण जे रॅशेस वगैरे होण्याचे चान्सेस राहतात किंवा स्मेल राहून जातो कधी कधी, तर ते सगळे प्रॉब्लेम्स राहत नाही. ओके, तर आम्ही तर खूप आधीपासून स्नोईसाठी हेच डिटर्जंट वापरतोय. ऑब्व्हियसली बेबीची हेल्थ आणि हायजीन साठी खूप इम्पॉर्टंट असतं. सो विल डेफिनेटली रिकमेंड दिस. सो इफ यू ऑल्सो वॉन्ट टू बाय दिस प्रोडक्ट, सो ऑल द लिंक्स आर इन डिस्क्रिप्शन अँड पिन कमेंट. सो गो अँड शॉप नाव. थँक यू सो मच. फायनली मंदिराचं दर्शन होणार आणि हा व्यक्तीला मला भेटवायचंच होतं, कारण की हे जे सगळं काही तुम्ही बघतायत होताना. सो बिग थँक्स अँड बिग शाउट आउट टू पार्कने खूप मदत केली आहे, खूप म्हणजे खूपच जास्त. रूम तर शोधला व्यक्तिगत जाऊन. आता दर्शनासाठी पण तो आपल्या सोबत आहे, तर आपलं पटकन थोडंसं दर्शन होऊन जाणार आहे. तर भयंकर प्रचंड गर्दी आहे. सो पार्क, थँक्स अ लॉट. आय थिंक दिस इज समथिंग विच आय एम ग्रेटफुल की प्रियंका प्रकाश फॅमिली मुळे आहे. प्रियंका प्रकाश फॅमिली असल्यामुळे हे सगळं होतं. तर मी जेव्हा इंस्टाग्रामला टाकलं होतं तेव्हा पार्कने समोरून सांगितलं की दादा मी पंढरपूरचाच आहे आणि आपण सगळं करतो तुमचं, तुम्ही या फक्त. म्हणजे खरंच खूप हेल्प केली. सो थँक्यू सो मच. जे पण लोक बघतात तुमच्याकडं प्रेम सपोर्ट आहे म्हणून सगळं काही होतं व्यवस्थित. तर आपण आय डोंट थिंक सो की आतमध्ये शूटिंग अलाउड असेल. मध्ये जाऊ, दर्शन घेऊ, नंतर आरामात तुमच्याशी गप्पा गोष्टी करू. चल, श्री हरी विठ्ठल. चंद्रभागा नदी आणि आमच्या महाजन फॅमिलीमध्ये अजून एक नवीन ब्लॉगर आले आहेत. उभरचे ब्लॉगर. लाईक शेअर सबस्क्राईब बाबांच्या चॅनलला पण. हरी ओम विठ्ठला जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. स्नोईने आता बँगल्स घेतले. खूप मस्त दर्शन झाले. एकदम अप्रतिम, अद्भुत, अविस्मरणीय. म्हणजे
काय सांगू शब्दच नाही. माझं पूर्ण जेव्हा पहिल्यांदा मूर्ती बघितली पूर्ण अंग एकदम गार होऊन गेलो होतो, शांत होऊन गेलो होतो. डोळ्यातनं पाणी लिहायला सुरुवात होऊन गेली होती. खूपच सुंदर, खूप छान दर्शन झालं, खूपच छान. बाबांना विचारू आपण, बाबांना कसं वाटलं, कसं झालं दर्शन? माझी 30 पोझिशन झाली होती. हा, एकदम असं मनापासून दर्शन झालं आणि एकदम मन शांत होऊन गेलं पूर्ण. शांत झालं. आणि आमचं नशीब बघा 4:30ला ऍक्च्युली पोशाख बदलतात, ते 4:30 ते 5:30 दर्शन बंद होतं आणि आमचं बरोबर 4:15 दर्शन संपलं. जय हरी विठ्ठल. स्नो तुला मजा आली? स्नो ही शॉपिंग मध्ये बिझी आहे. दाखव काय काय घेतलं. हो वाव वाव, 1 2 3 4 5 6 7 8. आता आमचं झालंय 6:45 वाजले, तर मग गजानन महाराजांसोबत दर्शन होऊन गेलं. इतकं छान दर्शन झालंय ना, म्हणजे मी काय सांगू. दर्शन झालं लगेच आरती सापडली आणि खूप गेली आरती चालू असताना. खूप मस्त दर्शन झालं. आजचा पूर्ण दिवस खूप फ्रुटफुल होता, सगळीकडे खूप छान दर्शन झालं. आता ना एनर्जी गेली डाऊन. आता आपण जाणार आहे रूमवरती, करणार आहे आराम. आपण आईबाबांना विचारू कसं वाटलं. मला एकदम जोरात दर्शन झालं, जबरदस्त असं दर्शन होतं. एकदम मस्त झालं. गजानन महाराजचं बी, रुक्माईचं बी आणि रामचं मंदिरात राम लक्ष्मण सीताचं बी. एकदम भारी दर्शन झालं. तिघांचं दर्शन एकदम भारी, खूप छान दर्शन झालं. आणि त्याचं सगळं श्रेय इकडे कॅमेराच्या मागे यांनी फार मेहनत आहे आणि याच्यामुळे आम्हाला सर्व दर्शन घेतलं. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना दर्शन खरंतर यांना खरंच म्हणावं लागेल. मार्च मे पूर्ण दिवस आमच्या सोबत होतो सकाळपासून. आणि त्याचं यायच्या आधी 2 दिवस डोका खाल्लंय ते वेगळंच, पण त्या पोराला मानावं लागेल अजून सुद्धा आहे ते. सो थँक्यू सो मच पार. तो सुट्टींवर आलाय, पण त्याला डॉक्टर आपला भाऊ MBBS करतोय, इंटरनॅशनल स्टुडंट आहे, तरी आता तो सुट्ट्यांमध्ये आलाय. आणि मी जसं त्याला माहिती पडलं की आम्ही येतोय, की आम्हाला थोडी हेल्प लागणार आहे, तो दादा म्हणे तू सांग तुला काय काय पाहिजे, मी सगळं हेल्प करतो. आणि इतकं अप्रतिम दर्शन करून दिलं त्यांनी. दर्शन पासून रूम पासून सगळ्याच गोष्टी त्याने अरेंज केल्या. स्नोई स्नोई गुड मॉर्निंग. रामकृष्ण हरी, श्री हरी, जय हरी. ओके, टाइम झाला आता निघू आपण. आणि भूक पण लागली जोराची, पटकन हायवेला लागू. तिकडनं दर 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 पंढरपूरची ट्रॅफिक पटकन काढायची आणि हायवेला लागायचं. तर आपण भेटूया रस्त्यात जेव्हा पुढं थांबू तिथं. चलो बाय 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 पंढरपूर. खूप चांगल्या आठवणी. आणि हे वर्ष जितकं चांगलं गेलंय तर देवाची कृतज्ञता, देवाला आभार मानून आपण पुढच्या वर्षाला सुरुवात करणार. बाय बाय श्नोई, बाय 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 बाय. पुण्याला या म्हणा. हो चल बाय. ते बघा हा एक नमुना आणि आमची ही एक. आता नमुनी नाही बोलणार राहायचंय. और मस्करी में क्यों नहीं बोलता है? मजाक करने की हिम्मत क्यों नहीं होती आपको? दुनिया आंसर चाहती है इसका. नाही भाई, दॅट्स वाय आमचा संसार चांगला चालू आहे ना. यांनी जेवणानंतर घेतलाय चहा, बाबा आणि मी घेतलाय फ्रेश लाईम सोडा. आणि तिकडे आई स्नोईला खेळवते. मला सर्दी आहे तरी हे मागून झालं, मला नंतर लक्षात आलं. बट ठीक आहे, आता मन आहे तर कर देण्याचे. काय ग स्नोई, काय तुझं पापा? तुझं ना थोडं फॅक्टरी रिसेट करावं लागेल बेटा. काय बेटा, काय बेटा, काय हाती 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 कसा करतो? स्नो ट्रेन 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 कशी चालते? ट्रेन कशी चालते?
चलो 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 अप्पा बसा हो. अरे बापरे, हायवेला चालली गाडी. आमची रेल्वे हायवे वरती चालते. बस बस. वाह वाह वाह, क्या बात है. वाह वाह वाह. माझे पप्पा आहे माझे पोरगा आहे. हे बघा आता गंमत बघा. आई दादाला हे चंपी करते आणि स्नो ही बघा. स्नो का बघ, स्नो पापाला हात लावते आजी बघ. ओ नो. बापा मी उधर येईल ते नाही. चंपी कर. पाया पडते येते. ओ वाव. तालियां बजवा लो मेरे लिए. पप्पाला कर, पप्पाला कर. पापाला कर. पप्पाला मला. दोन्ही हँड्स. 31 डिसेंबरची रात्र 11:15 होऊन गेलेत आणि आम्ही सगळे झोपून गेलोत. आई बाबा मग झोपलेत. तर येस, बस काही प्लॅन नाही बाबा. हे वर्ष खूप चांगलं गेलं. 2023 खूपच चांगलं गेलं. बरेचसे जे स्वप्न बघितले होते ते पूर्ण झाले. आपलं सगळ्यात मोठं म्हणजे की आम्ही आमचं स्वतःचं स्वप्नाचं ड्रीम होम बुक केलं. दुसरं एक आहे, अजून एक दुसरं बुक केलं. त्याच्यानंतर आपल्याला यूट्यूबकडनं बरेचसे इव्हेंट्स झाले. त्याच्यात तर आपण केलंच, पण यावर्षी सगळ्यात मोठं म्हणजे यूट्यूब क्रिएटर कॅम्प आणि यूट्यूब फॅन फेसला आपल्याला यूट्यूबने इन्व्हाइट केलं. ते पण एक खूप मोठं अचिव्हमेंट आहे. स्नोईचा बर्थडे खूप छान झाला. स्नोई सोबत हा वर्ष खूप चांगला स्पेंड केला. पर्सनली फायनान्शियली खूप चांगली ग्रोथ होती आहे. मेंटली सुख शांती भेटते, जी खूप गरजेची आहे. सो आय एम रिअली मच हॅपी. आणि तेच देवाला आभार मानण्यासाठी आम्ही पंढरपूरला गेलो होतो. तर देवा तुझे खूप खूप आभार. म्हणजे असंच आशीर्वाद असू दे कायम. आणि जे लोक बघतात त्यांचंही सगळ्यांचं कल्याण कर, भलं कर. आम्ही काही आमचा काही प्लॅन नाही, तर मी पण चाललो आता झोपायला. नवीन वर्षाची सुरुवात चांगली करायची आहे. मस्त लवकर झोपून, टायमावर झोपून लवकर टायमावर उठायचं आहे. नवीन दिवस, नवीन पहाट, जिथून जब जागे तब सवेरा असं समजून नवीन वर्षाची चांगली सुरुवात करा. चांगले कर्म करा. कर्म चांगले असतील तर बाकी सगळं चांगलं आहे. ऑन दॅट नोट आय एम एंडिंग दिस व्लॉग हिअर. आता आपण डायरेक्ट हा वर्ष खूप तुम्ही प्रेम सपोर्ट दिला, तसंच पुढच्या वर्षीही द्या. आणि आपली ही प्रियंका प्रकाशची फॅमिली अशीच ग्रो होत राहील, हीच प्रभूचरणी प्रार्थना आहे. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. बाकी काय भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. गुड नाईट.